आताच घरी आलो आणि मस्त फ्रेश होऊन मला शॉवर घ्यायचा होता, पण नंतर थोड्या वेळानंतर घेईन. कारण आमचा आजचा प्लॅन आहे बनाना आणि चिकूची नाही, चिकूचा शेक. बनाना आणि चिकू शेक. हो हो, चिकूची भाजी करते का चिकूची? ते बघा मिक्सरमध्ये मस्त ग्राइंड करून घेणार आहे दीक्षा. त्याच्यासाठी दूध लागेल, साखर नको टाकू, चिकू ऑलरेडी गोड आहे. हां त्याच्यामध्ये माझा मिठास असेल अजून ना. अरे वा काय काय मिठास आणि काय चिकूची मिल्कशेक. चिकूची वाडी. चिकूची वाडी आपण नाही गेले ना कधी? कुठे आहे ते? पुण्याला ना चिकूची वाडी आहे का? चिकूची वाडी मी बोलली त्या. अच्छा, चिकूची वाडी ही बोलली. टिकूची वाडी पुण्याला आहे. आपण लोणावळा नाही पुण्याला नाही बाळा, लोणावळ्याला आहे. कुठे आहे का माहिती सांगा तुम्ही आम्हाला जरा नाव बरेच वेळा ऐकलं आपण. लोणावळ्याला कोणती? नाही इकडे मुंबई साईडला टिकूची वाडी. अच्छा, मुंबई साईडला आहे. आपण याच्यात बघितलं तारक मेहता का उलटायचं जेठलाल, त्यात मला वाटतं बघितलं तेव्हा मला आठवतो. आणि इथं लोणावळ्याला कोणती येते नाही का स्ट्रॉबेरीच आहे बघ, मॅप्रो. येस मॅप्रो. आम्ही तिकडं जायचा विचार केला, पण नंतर आमचा प्लॅन तिथे चेंज झाला ना, आणि मग आम्ही तिथं कॅन्सल केलेला तो प्लॅन. असा होता आमचा प्लॅन. तो लोणावळ्याला भारी ट्रिप झाली का मस्त. नेक्स्ट टाइम आम्ही गोवा करणार आहेत, लवकरच जाऊ. हे बघा खाता बनवता हे बघा चोरून खाते. माझं लक्ष नाही म्हणून. वारे चोर. हो हो ना, म्हणजे कमी पडला म्हणजे लगे बरोबर नाही का? कमी पडणार एवढं आहे त्याच्यात. हो ना, मस्त केल्या मी 2 दिवसापूर्वी आणले ते मस्त. आता पिकलं नसतं, जास्त पिकली का तेव्हा छान लागते ते. हा, पण आता काय नॉर्मली ना ते कच्चेच केले जातात, हिरवी थोडी थोडा पण चांगली केली आहे. त्याला आपण मग पिकवली. हा पिकवली ती पिकली ऑटोमॅटिक नॅचरली ते टिपकेवाली असतात ना, केली तीच चांगली लागतात. तीच चांगली लागतात. मी दीक्षावर नजर ठेवून मला माहिती आहे, मग चोरून खाल्ला नाही चिकू. आता केला पण खाऊ शकते म्हणून मला लक्ष आहे देऊन एकदम व्यवस्थित उभा आहे. मी नजर हटी दुर्घटना घटी असा प्रकार आहे याचा. हो माहित नव्हतं मलाच माहिती. दूध पण गरम केलाय आणि बर्फ ठेवलाय. जास्त बर्फ टाकू नको, कमी झाला चालेल. दूध ऍक्च्युली थंड पाहिजे, पण ते आता जस्ट आणलं ना, गरम केलं मी म्हणून त्याचं थोडं गरमच आहे. आत्ताच जस्ट घेऊन आलोय मी म्हणून तो गरम ठेवलाय. मी तर आपला याचा असतो ना पॅकेटवाला, तो गरम करायचा नसतो, तो डायरेक्ट घ्यायचा असतो. कारण तो ऑलरेडी ते बऱ्याच प्रोसेसने गेलेला असतो ना, म्हणून. हे बघा आता याच्यामध्ये गरम करून नको टाकू ना, थोडा थंड होऊन दिला असता ना, मग बर्फ जाईल ना त्याच्यामध्ये. हो, पण तो डायरेक्ट थंड आणि डायरेक्ट गरम असा ताप येईल ना त्याला. नाही का? तोंड उघड. संपला. हा तेच. हे बघा आमचा बनाना आणि चिकू शेक. नाईस. त्याच्यामध्ये ना बर्फ काय ठेवला सकाळीच ठेवलेला ते. त्याच्यामध्ये काय? त्याच्यामध्ये ना मस्त काय आईस्क्रीम पण टाकू शकता असं. आपण आता काय करू माहिती का, आहे तेवढाच करू. लगे आईस्क्रीम पाहिजे, नंतर चहा पण पाहिजे. असेल तर टाकू शकतो. असेल तर ना, मग आता बोलली नाही येताना मला काय बोलली की दूध घेऊन, फक्त दूध घेऊन ये. म्हणून मग मी दूध घेऊन आलो ना. जेवढा सांगितलं तेवढंच करायचं माणसाने. कधी जास्त केलं का त्याच्यावर पण कोणी सांगितलं होतं मग खराब होतंय, मग असं होतं तसं होतं या होतं. त्याच्यापेक्षा जेवढाच तेवढा आपण करायचं. बोलत नाही वा, मला माहित आहे. ऑलरेडी चिकू व्यवस्थित गोड होता तरी पण नाही बघ, नाही ऐकणारच नाही ना. ही बाई मला डायबिटीस करून सोडणार आहे 100%. गोड 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 गोड. शरीराला गोड खाण्याची पण आवश्यकता असते. ऑलरेडी आपण खातो, त्याच्यामधून कंझ्युम ज्या गोष्टी होतात भेटतो आपल्याला. हा बघा चिकू शेक, मला चहा सारखं का वाटतो? चिकू आहे त्याच्यामध्ये, झाला मस्त. नाईस. बस ना, थंड झाला एकदम. थंड पाहिजे होता का? बर्फ. ओके. तर हा बघा मस्त चिकू शेक आमचा झालेला आहे तयार.
असं काय काय पौष्टिक खायचं माणसाने. हो, तर आपल्याला चहा पाहिजे, टोस्ट पाहिजे ना. तसा मी टोस्ट पण आणलाय, मला माहिती आहे उद्या लागणार होता मला. हां, संडे आमचा कसा असतो ना, चीट डे असतो आमचा संडे. असं काय नाही, मध्ये मध्ये पण पितो आपण चहा, त्यांना आता माहित नाही का. पितो माहिती, सांगतो पण आपण त्यांना, हो पितो का नाही का सांगतो, असं नाही का सांगत नाही. पण हे हिचा कधी मस्त, हिला रोज पण चहा तरी चालेल हिला. बघ इकडं रोज द्या चालेल ना. असं रोज चहा चांगला नाहीये, माझं म्हणणं असं आहे नाही का. एक मिनिट. चला हे बघा, आमचे आता ग्लास भरले जात आहेत, त्यामध्ये बर्फ, शेकचे ग्लास येतो. शेकचे ग्लास आहेत ते. हां, तुम्हाला काय वाटेल का वेगळाच काय असं, असं काय नाही. शेक ग्लास. शेकचे ग्लास, शेक अरब बोले शेक. ये वा वा, व्हेरी गुड. थोडे थोडे त्याच्यामध्ये ना, थोडे थोडे राहतात ना ते, तसे छान ना ओके. खाताना लागतात ना, मस्त लागते असं. चला चांगलं आहे. मस्त आता बनवलेला आहे शेक. आणि बरेच दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता का आपण चिकू आणि बनाना शेक करू, कारण दीक्षा मस्त बनवते नाही का. पहिलाच आता तारीफ. मी स्वतःची तारीफ काय करू सांग. हा ते पण आहे, स्वतः आहे म्हणून मी थोडी थोडी करतो मध्ये मध्ये. जास्त पण नको मला पर मोठं उडायला असं पण नको व्हायला नाही का. काय उडे हवा मी उडती जा, अशी उडशी नाही लगे तू. चला, आणि आता इथे ड्रायफ्रूट्स, इथे आम्ही ऑलरेडी त्याचा बुक्का करून ठेवला आहे. हे बघा, हे आम्ही कशासाठी ठेवलेलं माहिती आहे का. हे आम्ही याच्याकडे हिला मी दूध आणून देणार आणि रोज ते 1 कपमध्ये ते ड्रायफ्रूट टाकून पिणार, असं आमचा ठरलेला. पण तो असं झालंच नाही. दूध आणून द्यायचो, ही चहा करून प्यायची, मग मी दूधच बंद करून टाकलं. कारण चुकीचं आहे ना असं थोडे. म्हणजे काय प्लॅन झालेला, प्लॅन आमचा काहीतरी वेगळंच होता आणि प्लॅन ही ना लगेच चेंज करते. फ्लॉप करते. हां, असं याचा आहे सगळं. म्हणून मग प्लॅन करायला बघत नाही मी. म्हणून माझा मी इथं करतो व्यवस्थित आणि मला. तर आमचा शेक रेडी आहे आणि आता आम्ही थोडा मस्त वास पाहिजे त्याला आणि चांगला लागतो. कधी तुम्ही ट्राय करा व्यवस्थित म्हणजे. हा, याच्याऐवजी दुसरे पण फ्रूट ऍड, स्ट्रॉबेरी करू शकता ऍड. अजून काय पण करू ते शकता? स्ट्रॉबेरीचं ना कसं असतं ना, स्ट्रॉबेरीचं मला नाही आकार काय होतं ना, आपल्याकडे जे येतात ना स्ट्रॉबेरी फ्रेश नसतात ना, किडी पण असतात, म्हणून ते काय व्यवस्थित नाही वाटत मला कधी. पायनॅपलचा भारी लागतो, हा. पायनॅपल शेक. पण दोन तुम्ही जेव्हा फ्रूट हे कराल ना कॉम्बिनेशन मध्ये, तेव्हा ते चांगलं लागतात. भाई आता मँगो सीझन आहे अरे, आम्ही मँगोज एवढे खाल्लेले आहेत ना. हा, आम्ही आंबे जे खाल्लेले आहेत ना बाबा, रेकॉर्ड. रोज रोज आंबे खायचो आम्ही, तोंडावरीच्या फोडा पण यायच्या एवढा. सीजन तो एक बार ही आता है. सीझन एक बार, पण आम्ही 1 दिवस सीझनचा सोडला नसेल, मला तर नाही आठवत 1 दिवस सोडला नसेल. एवढं आम्ही म्हणजे आंबे एवढं खाल्लेत आम्ही. ते पण वेगळे वेगळे व्हरायटीचे. ते कोणता तो बदामी, परत केसर, परत हापूस, जो भेटेल तो. पण आंबे आम्ही रोज खायचो. आता धरू कसं करता काय म्हणतात जरा. मस्त आला व्यवस्थित. थोडा चिल नाही ना. दूध आणला डेअरी मधून, मग तो गरम करायलाच पाहिजे ना ऍक्च्युली, म्हणून मग तो गार नव्हता. पण चांगला लागतो थोडा. तुम्ही असं करून मग फ्रीजमध्ये ठेवू शकता ना. आणि त्याला ड्रायफ्रुट्स पण, म्हणजे ते ड्रायफ्रुट्स वाया नाही गेले, कामे यायला कुठेतरी. पण आता आम्ही परत चालू करणार. तिचं चहा मी कायमचं बंद करणार. असते असते काय नाही, पण होईल बघा तुम्ही. बघा तुम्ही. चला मग आता आम्ही हा संपवतो, मग पुढे भेटू आपण. हां ठीक आहे, आम्ही टी व्ही बघतो तोपर्यंत. तर आता आमचा चिकू बनाना शेक पिऊन झालेला आहे. मस्त झालेला ना, मस्त पोट भरला. पोट भरला जरा एकदम व्यवस्थित. म्हणजे असं काही खाल्लं ना, पिल्ला असं खाल्ला की जरा बरं वाटतंय. आणि आता आम्ही चाललो माझ्या बहिणीकडं चुटकीला बघायला आणि बर्फीला. कारण चुटकीच्या ना अंगावरती पूर्ण थोड्या गरमी आल्या मला वाटतं. तर सांगतात का देवे आल्यात म्हणून. ते गरमी आलेली असते ॲक्च्युली, फोडा सगळ्या अंगावरती आलं. तेच आता तिला घेऊन जायचं आहे डॉक्टरकडे इंजेक्शन द्यायला. कारण नंतर मग जास्त झालं तर मग ते जास्त ते अंगावरती खायला लहान मुलांना त्रास होईल ना नंतर. हा, मग चिडचिडपणा व्हायला लागतं. ती आधीच तिला अशी लागलेली कोणती गोष्ट असली की लगेच त्याची रक्त गाड्यापर्यंत खाल्ली.
खरंच मच्छर जरी चावला हा ना, मच्छर जरी चालू तरी ती एवढी खा. जाम खात होते ती. आता ती भाऊजी आणि मी चाललोय तिला घेऊन, कारण ती एकटी इंजेक्शन घेणार नाही, ती रडेल खूप. मी पण चाललोय सोबत, बाईकवरच जाऊ आम्ही असं आहे. मग आता आम्ही तिकडेच जातो, दीक्षा थांबेल तिथे. मग आम्ही दोघं भाऊजी आणि मी त्यांना तिला घेऊन जाऊ. मग चला मग पुढे बघू, हॉस्पिटल दाखवते तर बघू कसं जमतं तसं. ते रडेल ती एवढी बेकार, तिला माहीत झालं इंजेक्शन द्यायचं आहे. तिला सांगूच नका हा, इंजेक्शन तिला- देते, ती येणार पण नाही. तेच करायला लागेल, हा. सांगून जमणार नाही तिला. ठीक आहे. तर काय मी आता घरी आलो आणि दीक्षा घरी आली होती आधी, आणि आणि चुटकीला घेऊन गेलो डॉक्टरकडे. तो बोलला काय चिकन पॉक्स आहे, दाखवा असं. ती तोंड तिला एकदम बारीक झालं आणि काय खाल्ला, पण तिला पाणीपुरी खायची होती. तिने एकच खाल्ली, ती पण तिने परत टाकून दिली, नाही आवडली तिला, कारण तोंड पण ते कडवं तापमान आला तिला. नाही, आणि लहान मुलांना त्रास होतो ना त्याचा. हा, आणि म्हणजे ना तिथं गेलो तेव्हा ती बोलायला लागली, इथे काय करायला आलो आपण, इथे काय करायला आलो बोलते. कुठे? डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे. डॉक्टरकडे. माहित तिला नाही. इंजेक्शनची खूप भीती वाटते ना, तर ती बोलते का आपण इथे काय करायला आलोय. बोलते मामा आपण का आलोय ते, तर पप्पांना भेटायला ते माणसाशी बोलायचं माणसासोबत, तेव्हा आपण इथे आलो. हा का, मग नंतर तिला आठवलं पटकन, बोलते मला इंजेक्शन नको. आवडलं, ठीक. म्हणजे डॉक्टरनी पण नाही दिलं इंजेक्शन, तुम्हाला चिकन पॉक्स आहे का घरात तिला इंजेक्शन द्यायची, छोटी आहे ती. लहान आहे म्हणून ना. हा लहान आहे, मग त्याने गोळ्या औषध देऊन मग आलो मी घरी. तर मग येताना मग मी हे अंडे आणलेत. काय बनवत आपल्या अंड्यांना, बैदाकडी का अंडाकडी. माझी अंडा घरी. माझी बैदाकडी. हा ठीक आहे, माझा बैदाकडी. मी फ्रेश होऊन घेतो आणि चेंज करून घेतो, तोपर्यंत होईल रेडी. आणि काय केलं, राईस. हो, राईस केलाय. आम्ही बिंदास, काय नाही, गॅस संपला तरी वाहन नाही. आज बरेचसे दुकानावर बघितले मी, तर त्यांनी चुली केल्या होत्या, सगळ्यांनी चुली केल्या. आम्ही जे पाणीपुरी खातो त्यांनी पण चूल बनवले बाहेरच. बरं का, मी रेव्होल्युशन हा काय वापस आपण मागे चाललो होता परत नाही. गॅसवरून आपण पण चुली होत्या, नंतर गॅस, नंतर मग शेगडी, नंतर इलेक्ट्रिक, असा करून आता परत रिवर्स चाललो आपण. बरं वाटलं मला, वडापाववाल्यांनी बरेचसे धंदे बंद नाही व्हावे म्हणून त्यांनी चुलीट केलं सगळ्यांनी. मग काही काही लोकांचे त्याच्यावरच पोट भरतं, त्याच्यावर चालते, आणि जसं रुटीन असतो रोजचा, असं ब्रेक नाही झाला पाहिजे ना, असं आहे ना. आता आम्ही पण सध्या बंद केलंय, कॉल येतात पण काय करणार, ऑर्डर घेत नाही, ऑप्शन नाही. आता बघू पुढे कसं करता येईल. ठीक आहे, चल मी फ्रेश होतो, मग तो बंद करू. तर आता वाजले 9:30 आणि आमचं सगळं जेवण रेडी आहे. आता आज दीक्षाची इच्छा झाली की अंडा कढी खायची म्हणून, का बऱ्याच दिवसांमध्ये ना. माझी शक्यतो अंडा खायची इच्छा कधी होत नाही. कधी अंडा खायची इच्छा होत नाही, हिला ऑमलेट पण आवडत नाही, भुर्जी पण आवडत नाही. खाल्लंच तर मी कसं गरम गरम भुर्जी वगैरे गरम गरम खाल्ली की थोडीशी खाल्ली. मला भातासोबत आवडते भुर्जी, का माहिती. हे जे अपोजिट आहे माझं, म्हणजे मला जे आवडत नाही हिला अजिबात आवडत नाही. आणि आज अचानक बोलते का आपल्याला अंडा कढी करायची, अंडी घेऊन ये. ठीक आहे, असं बघू. हा ही बघा, जास्त नाही अंडी खायची, कारण गरमी पण आहे म्हणून जास्त नाही केली. आम्ही आणलेले 3च आहेत. एक कापला, तो आतमध्ये बुडलाय बिचारा. का असं केलास त्यासोबत, असं का केलास. अच्छा ठीक आहे, अशी घटना होती, घडून गेली ती, आता काय करणार. हा तर ठीक आहे, चला आता जेवून घेऊ, नंतर बोलू. मग भूक पण लागली आता, नंतरच बोलू नाही. तर आमचं जेवण करून झालेलं आहे. अंडा कढी मस्त झाली होती, राहिले थोडी सकाळी भात फ्राय मस्त फ्राय करू. राहिले का उरवले काय माहिती, दीक्षाला सवय आहे अशी, एखादी गोष्ट भाजी मस्त झाली किंवा रस्सा असा ग्रेव्ही मस्त झाली ना, कधी बरोबर उरवते त्यात आणि नंतर काय ठेवते, असं आहे. आणि मग नंतर लगेच बसल्यावरती अचानक इच्छा झाली मला आईस्क्रीम खायची, तर मग जाऊन मग आम्ही आईस्क्रीम आणली. आता मी आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि नंतर मग काय झोप आले यार. उद्या संडे, मस्त आराम करून येऊन झोपणार नाही, मस्त टी व्ही बघतो पूर्ण, असेल नसेल त्या पूर्ण हप्त्याचा काय नाही, थोडा एन्जॉय करतो आणि मग झोपतो. चला मग हा ब्लॉग आता इथेच एंड करू. आम्हाला नक्की कळवा की आमच्या व्हिडिओ तुम्हाला कशा आवडतात. आमच्या रील लाईक तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. डान्सचा आम्ही कधी रोज बघून असतो त्याला, आणि आमचे बाकीचे रिलेटिव्ह आमचे फ्रेंड्स आहेत ते पण आम्हाला बोलतात की खूप खतरनाक बनवले असं, आणि सगळे हसतात. आम्हाला एवढा हसायला येतं ना, दीक्षाला लाज वाटतं पटकन मला समोर जायला, म्हणजे असं कोणाचा बोलला ना रीलबद्दल का दीक्षाला लाज वाटते अशी, म्हणून तिने अशी या घेतली, ओढणी घेतली होती हसायला तिला याच्यामध्ये.
तर चला ठीक आहे, आता आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.